मुख्यमंत्री फडणवीसांचं झुरिकमध्ये झालेलं स्वागत तर आपण बघितलं, पण तिथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिथल्या मराठी जनांनी त्यांचं विशेष उत्साहात स्वागत केलं आणि त्यानंतर बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड यांनी समारंभाचं आयोजन केलं होतं। या सोहळ्यात सुद्धा महाराष्ट्र राजगीत सादर करण्यात आलं। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी। बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडच्या अध्यक्षा तन्वी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख धुरंधर असा केला आणि महाराष्ट्रात केलेल्या विकास कामांची प्रशंसा सुद्धा केली। धुरंधर माननीय मुख्यमंत्री आज दुसऱ्यांदा आमच्यात उपस्थित आहेत। यावेळी ते एका व्यापक दृष्टिकोनासह सक्षम टीमसह आणि जागतिक स्तरावर महाराष्ट्राला जोडणाऱ्या विचारांसह येथे आलेले आहेत। दावोस परिषदेच्या निमित्ताने इतक्या व्यस्त वेळापत्रकातून भारतीय विशेषतः मराठी डायस्पोरासाठी वेळ काढणं हे आमच्यासाठी खूप मोलाचं आम्ही मानतो। तर याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ते सुद्धा बघूया। शेवटी आपण बृहन महाराष्ट्र म्हटलेलं आहे, त्यामुळे त्याचं जे बृहत स्वरूप आहे ते स्वरूप जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी त्या ठिकाणी जे आमचे मराठी जन आहेत त्यांचा कनेक्ट हा जगातल्या इतर मराठी जनांशी असला पाहिजे। मला असं वाटतं याकरता हा एक अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म आपण तयार करतोय, जो प्लॅटफॉर्म जो छत्रपती शिवरायांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं होतं की स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत। या तिन्ही गोष्टी या एका प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कनेक्ट करतील, आपल्या सर्वांना जोडतील आणि निश्चितच त्यातनं एक नवीन समृद्धीची वाट ही आपल्या सर्वांना या कनेक्टच्या माध्यमातून पाहायला मिळेल।